लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। प्रहारचा तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा, 4 प्रमुख मागण्यांवर आंदोलनकर्त्यांचा सरकारला इशारा। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। नैसर्गिक आपत्ती, वलांडी बाजारपेठेतील अतिक्रमण, निराधार व इतर योजनांचे रखडलेले मानधन तसेच शेतरस्त्यांना क्रमांक देण्याच्या 4 प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा घेण्यात आला। मोर्चात तालुक्यातील शेकडो लाभार्थी सहभागी झाले होते। तहसील प्रांगण तक्रारींनी गजबजून गेले होते। दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले की वलांडी बाजारपेठेत रस्त्यावर झालेले अतिक्रमण तातडीने हटवावे, निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना इत्यादींचे रखडलेले मानधन कोणत्याही जाचकटींशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे। तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ई-पीक पाहणीसारख्या जाचक रद्द करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी ठाम मागणी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर यांनी केली। शिवाय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी काही अधिकारी कर्मचारी पैशांची मागणी करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी आंदोलनकर्त्यांना मागण्यांचा तातडीने निपटारा करण्याचे आश्वासन दिले। मात्र या आठवड्यात मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा येत्या सोमवारी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार पक्षाने दिला। मोर्चादरम्यान तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनावर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, उदगीर तालुकाध्यक्ष रवींद्र बेलकोंडे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अंतेश्वर सूर्यवंशी, महिला आघाडीच्या मनीषा पाचंगे तसेच मुकेश कांबळे, कृष्णा इंगोले, बालाजी सावरगावे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.